शांततेचा काळ होता. महाराष्ट्राचा बाजू शत्रूने वेढला केला होता. शत्रू गोरगरिबावर रायफेवर जुलूम करीत व आया बहिणीवर अत्याचार करीत. तसे पाहिले तर आम्हाला कोणत्याही गोष्टीची झळपवतच नव्हती. कारण आमच्याकडे पुण्यातील जहागिरी, नोकर, चाकर, धन, दौलत अशा कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती की ज्या गोष्टीसाठी आम्ही जीवावर उदार होऊन स्वराज्य स्थापन करावे. बस स्वराज्य स्थापन ते मराठी रयतेसाठी, मराठी रयतेवर होणाऱ्या न्याय हक्कासाठी आणि स्वाभिमानासाठी सन्मानासाठी तो आयुष्यभर शत्रूशी झुंजत राहिला. यात माझा किंवा शुभाचा कोणताही व्यक्ती स्वार्थ नव्हता. फक्त उद्देश एकच होता, माझ्या मराठी रयतेला स्वाभिमानाने जीवन जगता यावे, माझ्या महाराष्ट्रातील माता बहिणीच्या आबरूचे रक्षण व्हावे व त्यांनाही सन्मानासारखे जीवन जगता यावे. यासाठीच मी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि ते माझ्या शुभाने पूर्ण केले. पण आज दिवसा डोळ्या माझ्या बहिणीची आबरू लुटली जाते आणि समाज उघड्या डोळ्यात त्याचा तमाशा पाहत असतो. अशी घटना की मनाला खूप दुःख होते. महिलांच्या आबरूवर हात घालणाऱ्याचे हात तोडणारे, महाराष्ट्रात महिलांवर अत्याचार करू त्याचे खून करणारे उजळ माताने फिरत आहे. तेव्हा असे वाटते की हा तोच महाराष्ट्र आहे ना, जिथे हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यासाठी राजमाता जिजाऊ यांच्या प्रेरणेखाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली हजारो मावळ्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. समस्त महिलांना माझं एवढंच सांगणं आहे की तुम्हाला हे सर्व जर रोखायचे असेल तर तुम्हाला जिजाऊ बनावे लागणार. हे सर्व जर रोखायचे असेल तर तुम्हाला तुमच्या मुलाला देशसेवक आणि समाजसेवकचे धडे दिले पाहिजे. तुम्हाला जिजाऊ बनावे लागणार. जर तुम्ही जिजाऊ बनले तर शिवराय घडायला वेळ नाही लागणार. जर शिवराय घडायला लागले तर कोणत्याही शत्रूशी, राष्ट्राची, आपल्या देशाकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत होणार नाही व आया बहिणीकडेही पापी व वाकड्या व पापी नजरेने पाहण्याची हिंमत होणार नाही. तेव्हा त्याचे हात तोडणारे शिवराय घरोघरी संस्कारात वाढलेले असतील. शेवटी इतकेच बोलून इच्छे खाती, जिजाऊ विना आपण आहे शिवछत्रपती विना नाही देशात गती. जिजाऊ कडून तुम्ही ही शिकण्याची प्रेरणा घ्या व देशसेवकचे आपल्या मुलाला धडे द्या. धन्यवाद.